SC/ST अर्थात मागासवर्गीय संघटना BSNL व BSNL प्रशासन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगडच्या पनवेल येथील कार्यालयात DGM शशिकला दबके मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी व राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमास सेवा कार्यालय सर्कलचे अध्यक्ष भूपेश माळवे सर, सुजित सोनावळे, बामसेप कार्यकर्ते, प्रमुख वक्ते उपस्थित होते। यावेळी दीपक जाधव, तुषार शेणवी, प्रमोद पाटील यांची भाषणे होऊन प्रास्ताविक भाषण व आभार प्रदर्शन सेवा रायगडचे मुख्य सल्लागार सुनील जाधव यांनी केले असून या कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे द्वीपप्रज्वलन व पुष्पमालिका अर्पण करून पूजन करून त्रिशरण पंचशील व भीमस्मरण भीमस्तुती झाल्यावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। सूत्रसंचालन विजय ढोबळे साहेब यांनी केले। तत्पूर्वी एक दिवस अगोदर या सर्व महापुरुषांच्या जीवनावर आधारित 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती। त्या परीक्षार्थींनी मिळवलेल्या यशाबद्दल व सहभागाबद्दल सर्व परीक्षार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेस सहकार्य केले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन सन्मान करण्यात आला व शेवटी शरणगाथेने कार्यक्रम संपून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास महेंद्र शिरसाट, दहेपती पत्नी, संतोष बनसोडे, भागुबाई खाडे, शैलेंद्र खरे, दीपक जाधव, इंद्रजित अग्निहोत्री यांनी सुंदर गाणी सादर केली व शेवट राष्ट्रगीतांनी करण्यात आला। फोटो काढ। हे रयतेचं राज्य होतं आणि रयतेचं राज्य असल्यामुळे आपण त्यांची जयंती साजरी करतो। हे आपल्याला ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला राजमाता जिजाऊ आहेत, या जिजाऊंचं लग्न त्यावेळेला शहाजीराजेंच्या सोबत झालं। 4 प्रकारच्या शाळा होत्या त्यावेळेला, निजामशाही, आदिलशाही, दिल्लीची औरंगजेब बादशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही। आणि दिल्लीचा औरंगजेब बादशाह जो आहे, या दिल्लीच्या औरंगजेब बादशाहाने आदेश दिला की आपल्याला निजामशाही पाळायची आणि हा आदेश दिला। जिजाऊंचे वडील जे होते लखोजी जाधव, हे लखोजी जाधव हे मुघलांचे सरदार होते, त्यांना आदेश दिला की आपल्याला निजामशाही पाळायची। कुणी आदेश दिला? मुघलांनी आदेश दिला। मुघल कोण होते? मुस्लिम शासक होते। निजाम कोण होते? मुस्लिम शासक होते। मग एक मुस्लिम शासकाने आदेश दिला की दुसऱ्या मुस्लिम शासकाची जी निजामशाही आहे ती आपल्याला पाळायची। म्हणजे बांधवांना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या लढाया होत्या हे काय कुठल्या धर्माच्या लढाया नाही, तर हे राजांच्या लढाया होत्या, क्षेत्र जिंकण्याच्या लढाया होत्या, राज्य समाविष्ट करण्याच्या लढाया। आणि आदेश दिल्यानंतर जे निजामाचे सरकार जे होते ते शहाजीराजे भोसले 6 वाजेपर्यंत स्पीकर वाजवू शकत नाही। काय होतं? तुम्ही 10 नंतर वाजवल्यानंतर कोण येतं? पोलीस येतात। सुप्रीम कोर्टाने सांगितलं आर्टिकल 141 जो आहे, या आर्टिकल 141 मध्ये सुप्रीम कोर्टाला संविधानाने पावर दिली। संविधान तुम्हाला समजलं, सुप्रीम कोर्ट समजेल, हायकोर्ट समजतील, तुम्हाला राष्ट्रपती समजेल, सेक्रेटरी समजेल, लेजिस्लेचर समजेल, एक्झिक्युटिव्ह। परंतु बाबासाहेबांची एक ओळख म्हणून, शेतकरी नेते म्हणून बाबासाहेबांची एक जी ओळख आहे त्याबद्दल मला एक आवर्जून थोडासा प्रकाश टाकावा असं वाटतो। बाबासाहेबांनी फार म्हणजे अगदी 100-125 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी 1918ला बाबासाहेबांचे एक पुस्तक आहे, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज। म्हणजे त्यामध्ये बाबासाहेब असं नमूद करतात की शेतीविषयक म्हणजे आपली जी कुटुंब संस्था आहे, विस्तारित कुटुंब पद्धती, यामुळे काय झालंय, शेतीवर ताण येत चाललाय आणि त्यामुळे आपल्या इथला जो शेतकरी आहे तो अल्पभूधारक होत चाललेला आहे असं बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी ते विश्लेषण केलेलं आहे। आणि त्यावर उपाय म्हणून बाबासाहेब हा उपाय सुद्धा सुचवतात। बाबासाहेब म्हणतात की आपलं एक मूल शेतीमध्ये ठेवा आणि दुसरी
बाबा साहब अम्बेडकर का जो महत्व बताया, सभी लोगों ने महत्व बताया, लेकिन सभी में हम क्या देते हैं? उनकी प्रामाणिकता, सत्य, निष्ठा और निस्वार्थ सेवा। इसकी वजह से आज उनका गुणगान 75 साल या 100 साल के बाद भी, 2 साल के बाद भी हम लोग उनका प्रशंसा कर रहे हैं और उनका आदर कर रहे हैं और उनका फॉलो करने का ये कर रहे हैं। तो एक बार हम लोग उनका ये खाली जयंती के रूप में खाली एक उत्सव जैसा न मनाएं और उनकी आदर्श विचार, आपका भी एक रोल मॉडल रहता है, या उनका उच्च विचार को आपके जीवन में लाने का हम लोग प्रयास करें, एक संकल्प करें कि हम लोग ऐसा बनाएं। जब हम उनके देखें, उनके जीवन में जब उनको बैक देखता है तो उनके कितने अच्छे विचार, तो बोलने के लिए समय नहीं, इतनी उच्च विचारों और उतना अच्छा काम उन्होंने किया है। हम उतनी हर एक व्यक्ति बाबा साहेब अम्बेडकर नहीं बन सकता है, लेकिन हर एक व्यक्ति शिवाजी महाराज नहीं बन सकते, लेकिन हर एक व्यक्ति भले माणूस बसवत आहे, ते करायचं वाटणार आहे, सगळा उंच लघु माणूस. पडद्यामुळे दिसतो का? बाकी का इकडे विषय तू इकडे चालेल सर. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात, चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात झुलवी झुलावी बाई अंगाई गीत गात. सोहळा जो जो रे जो, सोहळा जो जो रे जो. पाणी डोळ्याला लावून पुरवली कोंड्या मांड्याचं रांगण रमात नांदण कोंड्या मांड्याचं रांगण रमात नांदण जीवन जगत सुख प्रकाश भावी भक्त होती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाश भावी भक्त नाव अंतरी गुण रमात नांदण
माझा संसारी जसं टिपूर चांदण माझा संसारी क्या बात है, क्या बात वैशाखी